श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेड फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल अशा काही स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत तुम्हाला चांगले रिटर्न्स चांगले प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड। तर आमचं या कंपनीचं शेअर प्राइस आहे 127 रुपये। इथं गेल्या 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला आपण ॲनालिसिस करत आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही 64 रुपयेवरती प्राइस होतं 24 मार्च 2023 रोजी, आणि आता बघा 19 एप्रिल 2024 रोजी 127 पर्यंत आलेलं आहे। जर तुम्ही 6 मंथचा चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केलं तर इथे तुम्हाला शेअर प्राइस दिसून येईल की 80 पर्यंत गेलेला शेअर वरती 127 पर्यंत गेलेला आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचं मोठं ग्रुप आहे, कंपनी बऱ्याचशा देशांमध्ये काम करते आणि कंपनी बाहेरच्या देशातूनच चांगला प्रॉफिट हे कमवत असते। तर हा सगळे डिटेल्स मी याआधीही खूप वेळा सांगितले आहेत या कंपनीबद्दल। तर कंपनीचं मार्केट कॅप पण तुम्ही इथे बघू शकता, 86,000 कोटीची कंपनी आहे। तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स पण आपण ह्या वेळेच्या आधी खूप वेळा ॲनालिसिस केले आहेत आणि ते किती स्ट्रॉंग आहेत हे तुम्ही पण बघितलेलं आहे। तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले 200 ते 250 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते, पण हे सगळं लॉंग टर्मसाठी आहे, शॉर्ट टर्मसाठी नाही। तर शॉर्ट टर्मसाठी आपण कॉल पुट इंट्राडेट वगैरे तो ज्यांना शॉर्ट टर्ममधून जास्त पैसा कमवायचे त्यांनी त्याच्याकडेच लक्ष द्यावं। पण जेव्हा आपण कॉल पुट इंट्राडेटमध्ये खेळत असतो तर 10 मधले फक्त 9 प्लेयर्स हे खतम होतात आणि एक प्लेयरच तो जिंकतो। तो पण खूप मेहनत आणि खूप माइंड शार्प पाहिजे त्याचं। तर त्यापेक्षा आपण लॉंग टर्ममध्ये खेळलेलं बरं, कारण बिगनरसाठी लॉंग टर्म हा नेहमी एक वरदानासारखं असतं। तर ओव्हरऑल कंपनी ही चांगली आहे, या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे ट्रायडंट लिमिटेड। तर ह्या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही बघू शकता जे की 38 रुपये इतका आहे। तर ह्या कंपनीबद्दल पण मी याआधी खूप वेळा सांगितलेलं आहे, कंपनी ही पण चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स ह्या पण स्ट्रॉंग आहेत। तर तुम्ही ह्या कंपनीवरती पण चांगला फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवेल। नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट शेअर आहे टाटा स्टील लिमिटेड। तर हे कंपनी कसं आहे माहिती आहे का, ह्या कंपन्यांमध्ये मूलधन सेफ राहतं। आपलं जे मुद्दल असतं ना, बाकी आपल्याला कितीही लॉस होऊ दे, होत नाही शक्यतो तरी चांगले प्रॉफिटच देतात, पण समजा जरी लॉस झाला तरी तो जे आपण प्रॉफिट कमवलं आहे तोच होतो। आपलं जे मूलधन असतं, जे मुद्दल असतं, आपलं कॅपिटल असतं, ते नेहमी ह्या कंपन्यांमध्ये सेफ राहतं। तर कंपनीचं मार्केट कॅप तुम्ही इथे बघू शकता, 2 लाख कोटीची कंपनी आहे, जे मार्केट कॅप थोडंसं जास्त आहे। 52 वीक्स लो बघा 104 आहे, 52 वीक्स हाय किती तर 169 इतकं आहे। तर कंपनी आता इथून खाली जाण्याची शक्यता कमी आहे, पण इथून कंपनी आपल्याला 200 ते 250 पर्यंतचे टार्गेट्स लॉंग टर्मसाठी दाखवू शकते। तर ह्या कंपनीमध्ये आपण फोकस करू शकतो। 1 मंथचं चार्ट पॅटर्न तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर 11% कंपनीने रिटर्न्स 1 मंथमध्ये दिलेले आहे। 6 मंथचं बघितलं तर 31% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे। तर 118 रुपयाचा शेअर होता, आता हळूहळू वरती जात जात 165 रुपये झाला, परत थोडासा डाऊन 160 पर्यंत आला। तर हे थोडंफार कमी जास्त होत राहणार, पण येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला 200 पर्यंतचे टार्गेट्स दाखवू शकते। लॉंग टर्मसाठी तुम्ही ह्या कंपनीला इन्व्हेस्ट करू शकता। आणि ह्या कंपनीचे आपण फंडामेंटल्स खूप वेळा बघितले आहेत। तर ओव्हरऑल कंपनीचे फंडामेंटल्स पण स्ट्रॉंग आहेत, तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड। तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता जे की 55 रुपये इतकं आहे। 1 मंथचा चार्ट पॅटर्न बघा, 15% रिटर्न्स कंपनीने गेल्या 1 मंथमध्ये दिलेले आहे। किती रुपयाचा शेअर होता, 46 रुपयाचा होता, वर कितीपर्यंत गेलं 53 रुपयेपर्यंत, परत डाऊन होऊन परत आता कितीपर्यंत गेले 55 पर्यंत। तर ओव्हरऑल कंपनीमध्ये हे अपडाऊन्स असतात, आणि जे चांगल्या कंपनी असतात, मी नेहमी सांगते ज्या चांगल्या कंपनी असतात तिथे यू शेप दिसते, इथे दिसते ना तुम्हाला यू शेप, तसे यू शेप्स कंपनीमध्ये दिसत असतात। 6 मंथचा चार्ट पॅटर्न बघा, तर किती अपडाऊन्स आहेत, तरी कंपनी ही चांगली प्रॉफिटमध्ये आहे। 1 इयरचा जर चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केलं तर 1 इयरमध्ये पण भरपूर अपडाऊन्स आहेत, आणि 40% रिटर्न्स 14% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नला जरी बघितलं तर तेवढ्याच % रिटर्न्स कंपनीने दिले आहेत, आणि कंपनीचा शेअर प्राइस हे 48 रुपयेपर्यंत होतं
जे की 47 पर्यंत डाऊन गेलं होतं नंतरनं, आणि आता परत 55 वरती कंपनी आलेली आहे. कंपनीचं मार्केट कॅप बघा, फक्त 6000 कोटीचीच कंपनी आहे. मग 6000 कोटीच्या कंपनीला मोठा प्लेअर तर आरामात वरती उचलून फेकू शकतो. 52 वीक्स हाय बघा 68 रुपये, 52 वीक्स लो 37 रुपये. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. या कंपनीमध्ये पण आपण येणाऱ्या वेळेत 60 ते 70 रुपयेपर्यंतचे पण टार्गेट्स बघू शकतो. तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला टार्गेट्स दाखवेल. आणि ज्या कंपनीमध्ये आपण कन्फ्यूज असतो की ही कंपनी आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे का नाही, ह्या कंपनीचे फंडामेंटल्स तुम्ही चेक करत चला. फंडामेंटल्स चेक केल्याने खूप फरक पडतो आणि शेअर मार्केटचं आपल्याला बऱ्याचचं नॉलेज पण होत असतं. तर फंडामेंटल्समध्ये काय काय चेक करायचं असतं, कंपनीवरती कर्ज किती आहे, FISची होल्डिंग किती आहे, DISची होल्डिंग किती आहे, प्रोमोटर्सची होल्डिंग किती आहे, कंपनीचं ऑपरेटिंग मार्जिन किती चालू आहे, नेट प्रॉफिट किती आहे, सेल किती आहे, रिझर्व्स किती आहेत, हे सगळं बघायचं असतं. कंपनीवरती थोडंफार कर्ज असेल तरी हरकत नाही आहे, पण कंपनीचे हे बाकी सगळे पॉईंट्स जर स्ट्रॉंग असतील, कंपनीचे रेव्हेन्यूज चांगले असतील आणि कंपनीचे रिझर्व्स चांगले असतील, तर त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि कधीही कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्ही पार्ट्समध्ये इन्व्हेस्ट करा. 1 पार्टमध्ये पैसे थोडे, परत 2 पार्ट्समध्ये थोडं, 3 पार्ट्समध्ये थोडं, असं थोडं करत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली डॉक्टर लाल पॅथ. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस तुम्ही बघू शकता, 2204 रुपये सध्याला शेअर प्राईस चालू आहे कंपनीचं. 6 मंथचं चार्ट पॅटर्न ॲनालिसिस केल्यावर कळतं आपल्याला की 12% डाऊन्स आलेले आहेत कंपनीमध्ये. आणि 1 मंथचं केलं तर कंपनी हळूहळू प्रॉफिटमध्ये येताना आपल्याला इथे दिसेल. तर 6 मंथपासून कंपनीमध्ये जे डाऊन्स चालू असेल ते कंपनी गेल्या 1 महिन्यापासून ग्रोथमध्ये आलेली आहे. तर डाऊन्स गरजेचे असतात कंपनीमध्ये. जर कंपनीमध्ये डाऊन्सच आले नाही तर आपण इन्व्हेस्टमेंट कशी करणार ना, म्हणून कंपनीचे शेअर प्राईस पडणं गरजेचे आहेत. पण इतके पण पडू नयेत की कंपनीमध्ये पूर्ण प्रॉफिट किंवा लॉस पूर्ण होऊन जाईल, प्रॉफिट काहीच उरणार नाही. तर इतके पण नाही, 20% 30% ओके आहेत, पण 50-60 इज नॉट ओके. काही त्यावेळेस पण प्रॉफिट देतात, पण तेवढं आपल्याला कळायला पाहिजे की कंपनी आपल्याला प्रॉफिट देईल का नाही देईल. तर 1 मंथचं चार्ट पॅटर्न आपण बघितलं. 5 इयर्सचं बघूयात, तर कंपनीने 111% रिटर्न्स 5 इयर्समध्ये दिले आहेत. तर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगली कंपनी आहे. तुम्ही इथे बघू शकता लॉंग टर्मवाल्यांना किती इथं फायदा झालेला आहे. तर कितीचा शेअर होता, 1039चा शेअर 2004 पर्यंत पोचलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल कंपनीने 100% रिटर्न्स कंपनीने दिलेले इथं बघू शकतो आपण. तर कंपनी चांगली आहे. जर 1 इयरचं जरी बघितलं आपण तर 15% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि कंपनीने इथे 1900 पासून ते कितीपर्यंत 2327 पर्यंत कंपनी गेलेली आपण इथं बघू शकतो. तर इथून इथंपर्यंत पण कंपनीने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. जर तुम्ही समजा इथे इन्व्हेस्ट केलं असेल आणि जर समजा इथून इथंपर्यंत कंपनीने रिटर्न्स इथल्या इथेच मिळतात आपल्याला, तर 20% रिटर्न्स म्हणजे हरकत काय आहे ना. तर चांगले शेअर्सचं हेच गोष्ट असतं की शॉर्ट टर्ममध्ये पण कधी ते चांगले रिटर्न्स देऊन जातात. पण आपल्याला कळायला पाहिजे की आता कंपनीमध्ये प्रॉफिट होणार आहे की कंपनीचे शेअर प्राईस लो होणार आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर कंपनी चांगली, ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. ह्याचप्रमाणे कोटक बँक, HDFC बँक, रिलायन्स बँक. तर ह्या कंपन्यां जर तुम्हाला काहीच कळत नसेल शेअर मार्केटमधलं, तर नेहमी पैसा मिळवून देणाऱ्या, चांगले प्रॉफिट देणाऱ्या, अपडाऊन्सने चांगला पैसा मिळवून देणाऱ्या ह्या कंपन्या आहेत. तर तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात. तर ओव्हरऑल ह्या कंपन्या चांगल्या आहेत. ह्या कंपन्या तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळवून देतील. भेटू.